हल्ला केलेला आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। सैफवर हल्ला करणाऱ्याचा फोटो आता समोर येतोय। इमारतीच्या पायऱ्यांवर जात असताना हल्लेखोर सीसीटीव्हीत कैद झालेला आहे। रात्री 2:30च्या दरम्यान हल्लेखोर हल्ला करून इमारतीतून उतरत असताना या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला आहे। सीसीटीव्ही फुटेज आता या सगळ्या प्रकरणी समोर येताना दिसतंय। रात्री 2:30च्या दरम्यान हा सगळा प्रकार घडलेला होता। 2च्या दरम्यान ही सगळी घटना घडलेली होती। त्यानंतर 3:30च्या दरम्यान सैफ अली खानला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण त्यावेळी 2:30 वाजता इमारतीच्या या स्टेअरकेसवरून उतरताना हा आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याची ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय। या आधारे पोलिसांकडून आता इन्व्हेस्टिगेशन केलं जात आहे। तपासाला अधिकच वेग आलेला आहे। दया नायक यांच्या नेतृत्वात हा तपास केला जातोय। एन्काउंटर स्पेशलिस्ट आहेत दया नायक। तर 10 पथकं आरोपीच्या शोधाकरता आता तैनातही करण्यात आलेली आहेत। मुंबईतल्या बँडवाखार परिसरात आहे सैफचं हे निवासस्थान, फॉर्च्युनर हाइट्स, आणि या ठिकाणी ही घटना घडलेली आहे। रात्री 2च्या दरम्यान सैफ अली खानवर चाकून हल्ला करण्यात आलेला आहे असं एक म्हटलं जात आहे। हा आरोपी सुरुवातीला थेट घरात शिरला आणि या आरोपीचा आणि काम करणाऱ्या मोलकणीचा सुरुवातीला वाद झाला। ते ऐकून सैफ अली खान बाहेर आला असता या आरोपीनं सैफवर हल्ला केलेला आहे। या हल्ल्यात सैफ अली खानवर 6 वार झालेले आहेत। यामध्ये शरीरावर 12 जखमा झाल्या असून मणक्याला गंभीर दुखापत झाल्याची देखील बातमी आहे। यात 2 शस्त्रक्रिया सैफ अली खानवर लीलावती रुग्णालयात पार पडलेल्या आहेत। सध्या सैफची प्रकृती स्थिर असल्याचं कळतंय। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी मनीष गांगुडे यांच्याकडून। मनीष, आरोपीचा चेहरा आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला आहे, त्या आधारे तपासाला वेग, काय अपडेट? नक्कीच सकाळपासून ज्या आरोपीची चौकशी पोलीस करत होते, ज्या पद्धतीने त्याने सैफच्या घरामध्ये एंट्री केली होती, ज्या पद्धतीने तो जिन्यांचा वापर करून तो सैफच्या घरापर्यंत पोहोचला होता आणि त्याला शोधण्यासाठी पोलिसांना आता यश मिळालं आहे। आणि ते जे स्टेअरकेसवरचे जे जिने आहेत त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये आरोपीला सीसीटीव्ही मध्ये पकडण्यात यश आलं आहे आणि त्याच्यामुळे आता त्याचा फोटो हा देखील पोलिसांच्या हाती लागला आहे। लवकरात लवकर तो पोलिसांच्या पथकांच्या माध्यमातून त्याला पकडण्यात पोलिसांना यश मिळेल। मनीष, या प्रकरणी 10 टीम पोलिसांच्या तैनात करण्यात आलेल्या आहेत। सीसीटीव्ही फुटेज काही तपासलं जात आहे का या सगळ्या परिसरातलं? हा आरोपी कसा तिथं पोहोचलेला होता? काही वाहन त्या आरोपीकडे होतं का? त्यानंतर या आरोपीनं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा आरोपी कैद झाल्यानंतर त्यानं कसं तिथून पलायन केलंय, कुठल्या दिशेनं गेलाय, या संदर्भात काही सीसीटीव्ही फुटेज? नक्कीच, कारण की रात्रीच्या वेळी हा आरोपी सैफच्या घरात शिरल्यामुळे नेमकाच त्या परिसरामध्ये असलेले जे सीसीटीव्ही फुटेज आहेत पोलिसांनी त्याचा देखील तपास ते करत आहेत। आजूबाजूच्या असलेल्या ज्या बिल्डिंग आहेत त्याचे देखील सीसीटीव्ही फुटेज पोलीस चेक करत आहेत। नेमका तो कोणत्या वेळेस कुठल्या क्षणी त्यांनी प्रवेश बिल्डिंग मध्ये केला आणि तो रात्री जवळपास 2च्या सुमारास तो सैफच्या घरामध्ये होता। तर त्यामुळेच तो किती वाजता बिल्डिंगच्या आतमध्ये त्यांनी प्रवेश केला याचा देखील तपास आता पोलीस करतात आणि त्याच्यासाठी सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरात असलेले आणि त्याचबरोबर बिल्डिंग मध्ये लागलेले जे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत हे देखील पोलिसांनी दुपारी जी हार्ड ड्रायव्हर कॉपी होती ती त्यांनी हाती घेतली होती आणि त्यानंतर त्याला शोधण्यात आता पोलिसांना यश आलेलं आहे। निश्चित, धन्यवाद मनीष तुम्ही दिलेल्या या माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।